भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामागच्या घडामोडी काय घडल्या हे एबीपी माझाच्या हाती लागलंय। भुजबळांना मंत्रिपद देऊन ओबीसींची नाराजी रोखण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केलाय का हा सवाल उपस्थित होतोय। 8 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली। अमित शहांसोबत वेगळं बोलणं झाल्यानंतर मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव निश्चित झालंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, भुजबळांच्या मंत्रिपदासंदर्भात पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? प्रज्ञा, छगन भुजबळ सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत होते। 30 एप्रिलला त्यांची वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत याच्यामध्ये मग अजित पवार असतील, स्वतः प्रफुल्ल पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील यांची वरळी येथे जे सीजे हाऊस प्रफुल्ल पटेलांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी बैठक पार पडली। त्याच बैठकीमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याचा निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर थेट छगन भुजबळ हे वर्षा निवासस्थानी गेले आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीसांसोबत छगन भुजबळांची चर्चा झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अमित शहा यांच्यासोबत बोलणं देखील झालं आणि ते बोलणं निश्चित झाल्यानंतरच मंत्रिपद देण्याचं निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मंत्रिपदाची शपथ ही सोमवारी पार पडणार होती, मात्र आज कॅबिनेट आहे, अनेक मंत्री मुंबईत दाखल असतात आणि त्यामुळं आज शपथविधी घेण्याचं ठरलं। एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींची नाराजी कोणत्याही परिस्थितीत महायुतीला नको आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय अशा पद्धतीची माहिती मिळते। कारण डिसेंबरमध्ये बीडमध्ये जे प्रकरण घडलं त्यानंतर धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता। मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडेंना राजीनामा देखील दिला आणि त्यानंतर ओबीसींचा एक विरोधातला सूर महायुतीच्या विरोधात पाहायला मिळत होता। हाच सूर दाबण्याचा प्रयत्न आता या निमित्तानं झालेला आहे आणि छगन भुजबळांना मंत्रिपदी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।